काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाची आपण नेहमीच वाट पाहत असतो आणि आता पुन्हा एकदा नव्या जोशात नव्या उत्साहात नवपर्व सुरू झालेलं आहे आणि आता मी सेटवरच गाठलेलं आहे थेट अवधूत गुप्ते यांना आणि खूप छान वाटतं आहे खरंच. जसं मी म्हटलं की आम्ही नेहमीच या सीझनची वाट पाहत असतो आणि असा खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे जो या सीझनची नेहमी वाट पाहत आलेला आहे आणि मग जेव्हा तुम्ही येता खरंच खूप छान वाटतं. या मधल्या काळात आय एम शुअर तुम्हालाही तो फीडबॅक सतत येत असेल. थँक्यू थँक्यू थँक्यू. छान असतं एक दरवर्षी हे घडतं. दरवर्षी आपण एक विषय निवडतो. दरवेळेला पर्वाचा एक विषय असतो. आपण 5 ते 55 सारखं पर्व केलं. आपण फक्त महिलांचं एक पर्व केलं. आजच्या स्त्रीचा आवाज काय आहे आणि आता आजच्या तरुणाईचा आवाज काय आहे. कारण मी ज्या वेळेला पार्टिसिपेट करून जिंकून आलो होतो तो काळ आणि आजचा काळ ह्याच्यामधला म्युझिकल रियालिटी शो हा खूप बदलला आहे. सो प्रत्येक त्या सीझनमधनं आपण एक विषयाचा अभ्यास करत असतो, आत्मपरीक्षण आत्मचिंतन करत असतो. ह्या शेड्यूलमधनं देखील हेच होणार आहे की आजच्या तरुणाईचा आवाज काय आहे ते शोधायचा प्रयत्न आहे. खरंच मला वाटतं की या तरुणांना पाहून आपणही जरासे नॉस्टॅल्जिक खरंच होऊ. म्हणजे तू तर नक्कीच झालाच असशील हे सगळं पाहून, हा जोश पाहून. मला मला तेव्हाचा अवधूत गुप्ते कोण होता, तो कसा होता, मला हे कुठेतरी आज तुला नॉस्टॅल्जियात न्यायचंच आहे. बेसिकली ती गाण्याची जी एक प्रचंड आस असते आणि एक कुठेतरी आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची जी एक वेगळी स्पर्धा आपल्या आतली असते, बाहेरची असतेच, पण हां त्यावेळची. तर ती जी जिद्द असते, तो जोश असतो, त्या काळातलं ती पॅशन वेगळीच असते. तर ते सगळं काय होतं? वेल, गुड क्वेश्चन. त्यावेळेला मला कॉलेज चालू असतं. मी साऊंड इंजिनिअरिंग करत होतो आणि वडिलांबरोबर बिझनेस बघत होतो. त्यांची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती, त्यात काम करत होतो. पलीकडे जाऊन आजूबाजूच्या मित्रांबरोबर जे काही इंटरेस्टिंग वाटतं ते करत होतो. सोन्या चांदीचा पण बिझनेस केला मी. हां, कोल्हापूर आणि त्या विजापूरच्या भागातनं लाखी दागिने आणायचो आणि मुंबईत विकायचो. असे अनेक धंदे केलेत. आणि तो काळ असा असतो की आपण स्पंजसारखे असतो. आपण आतमध्ये घेत असतो सगळं की मला पाहायचं आहे, मला बघायचं आहे, मला करून बघायचं आहे. आणि त्यामध्ये ज्यावेळेला संगीत आपण ज्यावेळेला म्हणतो, मला संगीत आय एम ब्लेस्ड. कारण प्रत्येकजण आपल्या एक्सप्रेशनसाठी हा जो प्रवास आहे स्पंजसारखं तरुण असताना खेचायचं आणि जसं मॅच्युअर होत जातं तसं सोडायचं. हा प्रवास प्रत्येकाला आहे, तुला पण आहे. तुझं माध्यम वेगळं आहे, तुझं अभिनय माध्यम आहे, तुझं जर्नलिझम माध्यम आहे. मला नशीबवान मानतो मी की मला म्युझिक हे माध्यम मिळालं आणि त्यामुळे त्यावेळेला जे घेतलेलं आहे तेच अजूनही सोडतो आहे. त्यावेळेला जाताना वाटायचं की अरे सगळीकडे पंजाबी ढोल असेल, आपला आवाज कुठे आहे ढोलकीचा, म्हणून ऐका दाजीबा घडला. ब्रायन ॲडम्स ऐकायचो, ब्रायन ॲडम्सचा फॅन होतो त्यावेळेला एका बाजूला आणि महाराष्ट्राचा अभिमान दुसऱ्या बाजूला. हे मिक्स झालं आणि जय जय महाराष्ट्र आलं. मग कुठेतरी ती आपल्या आवाजाची ओळख निर्माण करण्याचा जो लढा ॲब्सोल्युटली. असतो. हो हो. फारच इंटरेस्टिंग. मला कुठेतरी खरंच एक 25-30 वर्षाचा तेव्हाचा अवधूत गुप्तेला भेटल्यासारखं वाटलं इतकं. एजवर येऊ नको. मी अजून एजवर अजून 25-30च आहे. आपण 25 वर थांबूया. कारण जो जोश तो आहे, मला असं वाटतं की तुझे ते ते डोपलगँगर्स असतात का बाकी जे सिनेमा पण करत असतात, वेगवेगळे शो पण करत असतात, मग मध्येच म्युझिक डिरेक्शन चाललं, मध्येच आवाज पण ऐकू येतो, वेगवेगळी गाणीही चालू असतात. हे सगळं करायला अवधूत गुप्तेंना कसा वेळ मिळतो, कसा वेळ काढतात, कोणत्या एनर्जीनी काम करतात? आम्हाला ती एनर्जी थोडीशी 10% द्या. नाही नाही, वेळ हा प्रश्न तू अगदी नाजूक जागी बोट ठेवलंयस की वेळ मिळत नाही, वेळ पुरत नाही, ही गोष्ट खरी आहे. कारण करायचं खूप असतं. तू म्हणलीस असं गायक म्हणून मी आठवड्यातनं एक दिवस इतर संगीतकारांसाठी चित्रपट संगीत गायला मी ठेवलेला असतो, युज्युअली मंगळवार. त्या दिवशी मी अवधूत वाडकरकडे AVMला किंवा आजी वासनला जातो आणि 3 गाणी मिनिमम गातो. मग प्रोडक्शन आहे. 3 गाणी मिनिमम. हो, एका दिवसात 3 गातो. ओके. आणि मग बाकीच्या दिवसांमध्ये संगीत दिग्दर्शन आहे चित्रपटांसाठी. तर बॉईज येतोय, बॉईज 4. येस. तर त्याची प्रेझेंटेशन आहे त्याचं. आला जाईल. थोडी तारंबळ उडते, पण हौस आहे. सगळी दुकानं उडून ठेवली आहेत. त्यामुळे तुम्हाला ती सांभाळायला लागतात.
हे खूप म्हणजे विशेष खूप कौतुक वाटतं आणि खूप अभिमानी वाटतो. इतकं सगळं मॅनेज तू कसं करतोस हा खरंच एक वेगळा प्रश्न आहे. पण दॅट्स रिअली ब्युटिफुल. आणि अर्थात आता या सेटवर आवाज तरुणाईचा मध्ये आम्ही जुन्या गाण्यांना सुद्धा एका नव्या अंदाजात पाहणार आहोत. आणि जे मला वाटतं अवधूत गुप्तेंनी आम्हाला दिलं ती खूप वाईट रिमिक्स आम्हाला नाही ऐकायला मिळाली. आम्हाला ती गाणी एका नव्या अंदाजात त्यांच्या एका नव्या ओळखीने समोर आली. आय नो हा झगडा खूप वेगळा होता तेव्हा. मला अगदी आठवतोय तो काळ. आणि तो एक वेगळा झगडा होता. आता या नव्या गायकांना तू ती ऊर्जा देणार आहेस. ते कसं असणार आहे आता यावेळेला? कसं आहे, हा प्रयोग आहे. ह्या प्रयोगाने अवधूत गुप्ते नावाचं जे काय आज 20 वर्ष काम करणारं एक नाव या प्रयोगाने सुरू झालं आणि आजही काम करतं आहे. पण त्याही वेळेला अशा प्रकारच्या प्रयोगाला विरोध होतो किंवा त्याही वेळेला क्रिटिसाइज केलं जातं. मग ते बाईबाई मनोबराचा असू दे, ऐका दाजीबा असू दे किंवा जय जय महाराष्ट्र असू दे. ती लढाई पार कोर्टात गेली होती. हो, आणि तर ती लढाई ह्या मुलांना देखील सामोरी त्या लढाईला जायला लागणार. की हा देखील शेड्यूलला लोक प्रश्न विचारणार की तुम्ही हे का करताय, जुनी गाण्यांची संगीत संयोजन का बदलताय. तर मी एवढंच सांगेन की हा एक प्रयोग आहे आणि हे आत्मचिंतन आहे. हे प्रयोग म्हटल्यानंतर करून बघणे असं असतं आणि ते करून बघितल्यानंतर यशस्वी होतोच अशातला देखील भाग नाही. त्यामुळे काही गाणी याच्यामधली यशस्वी होणार नाहीत, खात्रीने होणार नाहीत, लोकांना ती नक्कीच आवडणार नाहीत. पण काही गाणी निघतील ना चांगली. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, एक गाण्यांवरती प्रयोग नसून हा तरुणाईचं संगीत समजून घेण्यासाठी स्वतःच्या कानांवरचा प्रयोग आहे. आणि मला असं वाटतं की पुन्हा एकदा ते गाणी रिव्हिजिट करणंही आहे का? ऑफकोर्स. कारण ती जुनं ते सोनंच म्हणतो आपण, ते आहेच सोनं. आणि कसं आहे की आज बघा प्रत्येक घराघरामध्ये काय होतं की तुम्ही जे संगीत ऐकता ते तुमचा मुलगा ऐकत नाही आणि तुमचा मुलगा जे संगीत ऐकतो, आत्ताची जनरेशन. हां, तुम्ही ज्यावेळेला आत्ताची जनरेशन म्हणून लांब होता ना त्यावेळेला तुम्ही आधीच्या जनरेशनमधले होता. सो तुमच्यावर आहे. मी अजून स्वतःला म्हणतो मी आत्ताच्या जनरेशनचा आहे. आम्ही ओपनिंग करताना आम्ही सृष्टी तावडेलाच आणलं ना, मैं नहीं तो कौन बे है. ते दंगल जी काय झाली. सो तुम्हाला जर का ह्याच्यामधला ब्रिज सांधायचा असेल तर तुम्हाला रिजिड राहून चालणार नाही की मला आमचं असं होतं तेच चांगलं होतं, बदलणार नाही, बदल ऐकून घेणार नाही. मग तुमच्या आणि दुसऱ्या जनरेशनमध्ये ला बांध होऊ शकणार नाही. सो हा एक्सरसाइज आहे जी लोक तू म्हटलीस तसं जर का आधीच्या पिढीची असतील तर त्यांनी जर का हा कार्यक्रम रेग्युलरली बघितला तर आवड नावड म्हणत ते नक्की आपल्या घरातल्या मुलाशी त्यालाच त्यांनी बसवायला पाहिजे बाजूला की तू बस, आपण दोघंजण म्हणून सूरनामा बघू. आणि दोन पिढ्यांना एकत्र आणणं, एकत्र सांधणंच आहे. कारण आत्ताचं सुद्धा आम्हाला सृष्टी तावडे पण दिसते आणि आम्हाला कुठेतरी छान किशोर कुमारचं गाणंही ऐकू येणार. अगदी खरं आहे. पहिल्या एपिसोडच्या टेलिकास्ट नंतर अनेक फोन आले, सगळ्या सोशल मीडियावरती चर्चा झाली. अनेक नवीन प्रेक्षक, यंग प्रेक्षक ज्यांनी कधी सूरनामा नव्हता बघितला ते म्हणले आमची आई बघायची, माझी आजी बघायची, पण आता मी बघायला लागलो बिकॉज यू ब्रॉट सृष्टी तावडे. अजून तर अख्खं पर्व रंगणार आहे, त्यामुळे बरीच सरप्राईजेस असतीलच. हो, घराघरात ती गोष्ट झाली की आजी आणि आईने विचारली ही कोण रे, आणि मुलांनी नातवंडांनी आणि मुलांनी सांगितलं आजी तुला सृष्टी तावडे माहीत नाही. ते म्हणले अरे आमच्यासाठी नवीन म्हणजे नवीन मुलगा माहिती आहे ना कोण, अवधूत गुप्ते. त्यांच्यासाठी 20 वर्ष अवधूत गुप्ते नवीनच आहे, माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पण अर्थात आणि आता ही जी सगळी तरुणाई आहे त्यांच्यासोबत इथे अजून एक आम्हाला छान आमची तरुण अँकर सगळ्यांची काळजाचा ठोका चुकवणारी रसिका सुद्धा आलेली आहे. सो रसिकानीही खूप छान जेल केलेलं आहे वातावरण. कसं होतं ते? मस्त, खूप छान. कसं आहे, अनेक वेळा तुम्ही आधी शोज केले होते. हो. आणि चॅनल जे आहे ते खूप विचार करून गोष्टी करतं. त्यांनी आधी स्पृहाच्या आधीसुद्धा तेजश्री होती आणि स्पेशली ह्या शेड्यूलसाठी चॅनलने विचार केल्यानंतर, डिझाईन केल्यानंतर त्यांनी अनेक अँकर्सचा विचार केला आणि खूप म्हणजे काय म्हणतात त्या पाठीमागे खूप मेहनत घेतली, संशोधन केलं आणि मग रसिकाचं नाव त्यांनी आणलं पुढे. आणि रसिकाने अगदी पहिल्या 2 आठवड्यामध्ये सिद्ध केलं की ते बरोबर होतं. तिने पहिल्याच एपिसोडला मलाच चॅलेंज करून ऐका दाजीबाचंच नवीन व्हर्जन माझ्यासमोर सादर केलं. ती गायिका आहे ना ती. तिने ती विशारद आहे, संगीत विशारद आहे ती.
तर तिने ते पहिलं वर्जन सादर केलं आणि मिथिलेशच्या साठीने मी पण आवासून बघत राहिलो, अरे ऐका दाजी बाई असं नव्हतं. युअर रिॲक्शन मी म्हणतो ना की लोकांना जर का ते आवडलं तर मला आवडलं. त्यामुळे खूप सारी सरप्राईजेस या सेटवर घडणार आहेत, प्रश्नच नाही. आता मला एक थोडा वेगळा प्रश्न हा विचारायचा आहे की जितकं आपण आता जसं आपण जुन्या लेजंड्सबद्दल सुद्धा बोलतोय, तुझ्यातला दिग्दर्शक आहे, संगीत दिग्दर्शक आहे, गायक आहेत, त्या दिग्दर्शकाकडे मी जाते आता थोडी, की बायोपिक करायचा जर एखादा समजा ठरवलं तर कुठल्या लेजंडबद्दल, म्युझिकल लेजंड्स जे आहेत आपले त्यांचा करावा असं वाटेल, एक इच्छा म्हणून म्हणूया आपण. पुढे ते अंमलात येईल कधी तो वेगळा प्रश्न, पण तुला स्वतः अशी काय इच्छा आहे? मला बायोपिक करायला खूप आवडेल, परंतु गंमत कशी आहे की माणसाचं आयुष्य त्याच्यावर बायोपिक करण्यासाठी रंगतदार असायची गरज असते. ज्या माणसाच्या ज्या व्यक्तिमत्वावर तुम्ही करत आहात त्याची अचिव्हमेंट किती मोठी आहे, नॉट नेसेसरीली ते चित्रपट संहिता म्हणून छान नसेल. सो मला अनेक नावं आहेत, संगीत दिग्दर्शक तू स्पेसिफिकली म्हटलीस तर, की ज्यांनी लोकप्रियतेच्या गायक संगीत दिग्दर्शक आहे यांनी एक काय म्हणतात त्याला प्रचंड अचीवमेंट्स असलेले, यशाच्या शिखरावर पोचलेले आणि जास्तीत जास्त नंबर्स ऑफ सॉंग्स दिलेले गायक संगीतकार आहेत. पण मला इंटरेस्टिंग वाटतं वसंत पवारसारखी नावं, की ज्यांचं आयुष्य छोटं होतं, त्यांचं काम मोठं होतं, पण त्यांचं आयुष्य चित्रपटासाठी संहिता म्हणून खूप छान आहे. एक वेगळा अंदाज आहे हा. So, वा, म्हणजे आम्ही खरंच वाट बघू जर असं काही असेल तर. आणि आता काय नेक्स्ट बॉईज 4 तर आहेच, आणि त्यानंतर काय लगेच असणार आहे का थोडा वाट बघायला? बॉईज खूप आहे, काय आहे का बघ, आता तुझ्यासमोर जाहिरात करायला सुरुवात केली तर बॉईज 4 नक्की बघा. त्याबरोबरच अवधूत गुप्ते ऑफिशियल नावाच्या यूट्यूब चॅनलला रेग्युलरली भेट देत जा. सबस्क्राईब केलं नसेल तर करा, कारण त्यावरती लावण्यवती नावाचा अल्बम चालू आहे. त्याच्यामध्ये पहिलं गाणं जोरदार गेलं आहे. आत्ताच आशिष पाटीलचं सुंदरी नावाचं गाणं सुपरहिट झालेलं आहे. सो पुढे लावण्यवतीची 3 गाणी येत आहेत. येत्या सीझनमध्ये तुमची दिवाळी दणक्यात साजरी करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिकल फटाके आणलेले आहेत. अशा सगळ्या गोष्टी चालू. आणि अर्थात अवधूत गुप्तेंना आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा असंच तर परत जाता येत नाही, तर गाणं तर व्हायलाच पाहिजे. आणि आता काय नवा ताजा दमाचा ताज्या तरुणाईचा सिनेमा बॉईज 4 येतोय, तर त्याचं गाणं होऊनच जाऊ. गणेश शिंदेंनी लिहिलेलं गाणं. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. छान छान सरप्राईजेस आम्हाला तू देत राहा आणि आम्ही वाट बघत असतो त्या नव्या नव्या गाण्यांची. आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.